नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, इंडियाच्या टेलिकॉम सेक्टरचा सप्टेंबर 2025 या महिन्यामध्ये परफॉर्मन्स कसा राहिलेला आहे तो आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि मित्रांनो, हा डेटा TRAI म्हणजे ट्राया, ज्याचा लॉंग फॉर्म आहे टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया कडून हा डेटा येत असतो. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हाच डेटा बघणार आहोत. तसेच ज्या कंपनींनी इंडियाच्या टेलिकॉम सेक्टरमध्ये सर्वात जबरदस्त बिझनेस केला असेल सप्टेंबर 2025च्या डेटानुसार, त्या कंपनीची आपण थोडी बेसिक इन्फॉर्मेशन सुद्धा बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, इथे आपण या व्हिडिओचं हेडिंग वाचू शकतो. इंडिया ॲड्स 34 lakh मोबाईल सबस्क्रायबर्स इन सप्टेंबर ट्राया. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तसेच टॉप परफॉर्मन्स करणाऱ्या कंपनीची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन सुद्धा जाणून घेऊया. तर मित्रांनो, इंडियाच्या टेलिकॉम सेक्टरमध्ये ॲड झाले आहे नेट 34.1 lakh मोबाईल सबस्क्रायबर इन सप्टेंबर 2025, जे मंथ ऑन मंथ बेसिसवर डिक्लाइन दर्शवते. कारण ऑगस्ट 2025 या महिन्यामध्ये इंडियाच्या टेलिकॉम सेक्टरमध्ये ॲड झाले होते 35.2 lakh सबस्क्रायबर. म्हणजे मित्रांनो, इथे आपल्याला इंडियाच्या टेलिकॉम सेक्टरच्या मोबाईल सबस्क्रायबरमध्ये मंथ ऑन मंथ बेसिसवर थोडीशी डिक्लाइन दिसत आहे. आणि मित्रांनो, हा डेटा ट्राया कडून आलेला आहे. तर मित्रांनो, इंडियाच्या टेलिकॉम सेक्टरमध्ये सर्वात जबरदस्त परफॉर्म केला आहे रिलायन्स जिओने. रिलायन्स जिओने सप्टेंबर 2025 या महिन्या दरम्यान 32.5 lakh नेट ॲडिशन केले आहे, जो मंथ ऑन मंथ बेसिसवर जबरदस्त ग्रोथ दर्शवते. आणि मित्रांनो, रिलायन्स जिओने ऑगस्ट 2025 या महिन्यामध्ये 19.5 lakh सबस्क्रायबर ॲड केले होते. म्हणजे मित्रांनो, इंडियाच्या टेलिकॉम सेक्टरमध्ये सप्टेंबर 2025च्या डेटानुसार सर्वात जबरदस्त बिझनेस करणारी कंपनी आहे रिलायन्स जिओ. तसेच मित्रांनो, नेक्स्ट कंपनी आहे भारती एअरटेल. आणि मित्रांनो, या कंपनीने सप्टेंबर 2025 या महिन्यामध्ये नेट 4.37 lakh सबस्क्रायबर्स ॲड केले आहे, जे मंथ ऑन मंथ बेसिसवर डिक्लाइन दर्शवते. कारण मित्रांनो, ऑगस्ट 2025 या महिन्यामध्ये भारती एअरटेल लिमिटेडने 4.96 lakh सबस्क्रायबर ॲड केले होते. आणि आता सप्टेंबर 2025मध्ये 4.37 lakh. आणि मित्रांनो, वोडाफोन आयडियाने परत आपले कस्टमर्स लूज केले आहे. कंपनीने सप्टेंबर 2025 या महिन्यामध्ये 7.44 lakh सबस्क्रायबर लॉस केले आहे, जे ऑगस्ट 2025मध्ये कंपनीच्या 3.1 lakh सबस्क्रायबरचा लॉस झाला होता. आणि आता सप्टेंबर 2025मध्ये 7.44 lakh सबस्क्रायबर्सचा. आणि मित्रांनो, जर आपण इंडियाच्या टेलिकॉम सेक्टरमध्ये मार्केट शेअर बघितला तर मित्रांनो, 2025च्या डेटानुसार रिलायन्स जिओचा इंडियाच्या टेलिकॉम सेक्टरमध्ये मार्केट शेअर आहे 40.5%, भारती एअरटेलचा आहे 33.6%, वोडाफोन आयडियाचा आहे 17.8%. आणि मित्रांनो, या डेटावरून आपल्याला एक गोष्ट समजत आहे की इंडियाच्या टेलिकॉम सेक्टरमध्ये रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेल या दोन कंपन्यांचाच जवळपास 75% मार्केट शेअर आहे. आणि मित्रांनो, आपण इंडियाच्या टेलिकॉम सेक्टरचा जो सप्टेंबर 2025 या महिन्याचा डेटासुद्धा बघितला तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला एक गोष्ट लक्षात आली की रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेलने जबरदस्त परफॉर्म केला आहे आणि वोडाफोन आयडियाने आपले सबस्क्रायबर लॉस केले आहे. तर चला मित्रांनो, आता आपण रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेलची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन जाणून घेऊया. आणि मित्रांनो, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या
CMD म्हणजे चेअरमॅन अँड मॅनेजिंग डायरेक्टर मुकेश अंबानी यांनी स्वतः सांगितले होते रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या 48व्या AGM म्हणजे ॲन्युअल जनरल मीटिंगमध्ये की रिलायन्स जिओचा IPO आपल्याला कॅलेंडर इयर 2026च्या फर्स्ट हाफमध्ये म्हणजे कॅलेंडर इयर 2026च्या पहिल्या 6 महिन्यामध्ये रिलायन्स जिओचा आपल्याला IPO पाहायला मिळू शकते। आणि मित्रांनो, आता जर आपल्याला रिलायन्स जिओला स्टडी करायचे असेल तर आपल्याला रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीलाच स्टडी करावे लागेल। तर मित्रांनो, जर आपण रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचा शेअर होल्डिंग पॅटर्न बघितला तर अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 50.01%, FISची होल्डिंग आहे 18.65%, DISची होल्डिंग आहे 20.25% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 10.92%। आणि मित्रांनो, जर आपण कंपनीचे क्वार्टर 2चे नंबर बघितले तर कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून 2,54,623 कोटी रुपये आली होती। आणि मित्रांनो, कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर वाढून आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर घसरून 22,092 कोटी रुपये आला होता। आणि मित्रांनो, जर आपण पूर्ण फायनान्शियल इयरचे परफॉर्मन्स बघितले तर कंपनीची सेल्स पूर्ण फायनान्शियल इयर 2023 मध्ये होती 8,76,396 कोटी रुपये, फायनान्शियल इयर 2024 मध्ये होती जवळपास 9 लाख कोटी रुपये आणि फायनान्शियल इयर 2025 मध्ये होती 9.5 लाख कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची। तसेच कंपनीचा नेट प्रॉफिट फायनान्शियल इयर 2023 मध्ये होता जवळपास 75,000 कोटी रुपये, कंपनीचा नेट प्रॉफिट फायनान्शियल इयर 24 मध्ये होता जवळपास 80,000 कोटी रुपये आणि फायनान्शियल इयर 25 मध्ये होता जवळपास 82,000 कोटी रुपये। आणि मित्रांनो, जर आपण रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीची कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट बघितली तर कंपनीचा रिझर्व्ह अँड सरप्लस लगातार वाढत आहे आणि करंटली आहे 8 लाख कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा। तसेच कंपनीची लॉंग टर्म बोरोइंग जवळपास आहे 2.5 लाख कोटी रुपये, शॉर्ट टर्म बोरोइंग आहे 1 लाख कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची। तसेच कंपनीचा कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट्स आहे 1 लाख कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा आणि कॉन्टिंजंट लायबिलिटीज आहे जवळपास 50,000 कोटी रुपये। आणि मित्रांनो, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%। चला मित्रांनो, आता आपण भारती एअरटेलची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन जाणून घेऊया। तर मित्रांनो, जर आपण कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न चेक केला तर कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 50.27%, FISची होल्डिंग आहे 27.42%, DISची होल्डिंग आहे 19.40% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 2.72%। आणि मित्रांनो, भारती एअरटेल लिमिटेड या कंपनीचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चे नंबर आपल्याला 3 नोव्हेंबर 2025ला पाहायला मिळणार आहे। आणि मित्रांनो, जर आपण कंपनीचे पूर्ण फायनान्शियल इयरचे परफॉर्मन्स चेक केला तर कंपनीची सेल्स फायनान्शियल इयर 2023 मध्ये होती 1.25 लाख कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची, फायनान्शियल इयर 24 मध्ये होती जवळपास 1.5 लाख कोटी रुपये आणि फायनान्शियल इयर 2025 मध्ये आहे जवळपास 2.25 लाख कोटी रुपये। आणि कंपनीचा नेट प्रॉफिट फायनान्शियल इयर 2023 मध्ये होता 12,500 कोटी रुपये, फायनान्शियल इयर 2024 मध्ये कंपनीचा नेट प्रॉफिट होता 8,500 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा आणि कंपनीचा नेट प्रॉफिट फायनान्शियल इयर 25 मध्ये होता जवळपास 37,500 कोटी रुपये। आणि मित्रांनो, जर आपण भारती एअरटेल लिमिटेड या कंपनीची कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट बघितली तर कंपनीचा रिझर्व्ह अँड सरप्लस लगातार वाढत आहे आणि करंटली आहे 1.25 लाख कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची, कंपनीची लॉंग टर्म बोरोइंग आहे 1 लाख कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची, शॉर्ट टर्म बोरोइंग आहे 40,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची, कंपनीचा कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट्स आहे 16,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा आणि कंपनीची कॉन्टिंजंट लायबिलिटीज आहे जवळपास 35,000 कोटी रुपये। आणि मित्रांनो, भारती एअरटेल लिमिटेडमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वात पहिले
इंडियाच्या टेलिकॉम सेक्टरचा सप्टेंबर 2025चा डेटा बघितला आणि नंतर आपण इंडियाच्या टेलिकॉम सेक्टरमध्ये सप्टेंबर 2025च्या डेटानुसार ज्या कंपन्यांनी सर्वात जबरदस्त बिझनेस केला आहे त्या कंपन्याची थोडी बेसिक इन्फॉर्मेशनसुद्धा जाणून घेतली आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.